निर्वासित प्रकरण 17. पण नियतीला नारायण आणि इरफानचं फार काळ एकत्र राहणं मंजूर नसावं. नारायणच्या कुटुंबियांचे व्हिसा तयार झाले होते. मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या की नारायणचं अख्खं कुटुंब इराकला येणार होतं. 15 दिवसात ते लोक येणार होते. एकतर नारायणला त्याच्या कुटुंबियांसाठी नवं घर शोधायला लागलं असतं किंवा इरफानला जागा रिकामी करून देऊन दुसरीकडे जायला लागलं असतं. इरफानला जवळपास जागा मिळाली असती, पण त्यासाठी कंपनीनं देऊ केलेल्या रकमेपेक्षा जास्त भाडं पडलं असतं. आपण जर या क्वार्टर्समधून बाहेर पडून साईटजवळच्या क्लास 4 लोकांच्या क्वार्टर्समध्ये राहायला गेलो तर आपले पैसे वाचतील असा विचार इरफाननी केला. क्लास 4चे क्वार्टर्स इथल्या घरा इतके चांगले नव्हते, पण त्यासाठी अगदी जुजबी पैसे त्याच्या पगारामधून कापले गेले असते. साईटवर जाण्या येण्याच्या व्यवस्थापनेसाठी कंपनी जो खर्च कापून घेत होती तोही वाचला असता. इरफानच्या या निर्णयानं नारायणचं काम सोपं झालं. नारायणनी इरफानचे तोंड भरून आभार मानले. इरफानला अवघडल्यासारखं झालं. तो नारायणला म्हणाला, नारायण, मी काही मोठा सॅक्रिफाईस करत नाहीये. एवढं तर दोस्ती खातर कोणीही करेलच ना. तुमचं सामान हलवण्यापेक्षा माझं चंबू गबाळं उचलून जाणं सोपं आहे. इरफान, ते सगळं ठीक आहे, पण साईटवर राहायला जायचा तुमचा बेत मला जरा धाडसाचा वाटतोय. पुन्हा एकदा विचार करा. यू प्लीज थिंक. ते क्वार्टर्स इंजिनियर लोकांसाठी नाही बांधलेले. तिथे अगदी सुमार सोयी आहेत. नारायण, हे सगळं खरं आहे, पण जास्तीत जास्त पैसे साठवणं हा माझा सध्याचा मुख्य हेतू आहे. मी तिकडे राहिलो म्हणजे भाड्यापोटी आणि कम्यूटपोटी कंपनी जे पैसे कापते ते एकदम कमी होतील. इरफान, बघा बुवा, म्हणजे पुन्हा एकदा विचार करा. तिथे आजूबाजूला बिगारी आणि ड्रायव्हर लेवलचे लोक राहतात. यू हॅव टू थिंक. इरफान हसला आणि म्हणाला, याहून कितीतरी जास्त गैरसोयी मी अनुभवल्या आहेत. 2 दिवसात इरफाननी आपल्या सामानाची बांधाबांध केली. आता त्याचं सामान पूर्वीपेक्षा थोडं वाढलं होतं. नारायणनी एक बॅग उचलली आणि इरफानबरोबर त्याला नव्या घरी पोचवायला निघाला. नारायणनं सुट्टीच्या दिवशी आपल्यासाठी यावं हे इरफानला पटलं नाही. नारायण, अहो, तुम्ही कशाला तसदी घेताय तिकडे यायची? नाही नाही इरफान, नाही. नाहीतरी मी आत्ता घरी बसून काय करणार आहे सांगा बरं. हां, TV पाहण्यामध्ये वेळ घालवणार. त्यापेक्षा तुमच्याबरोबर येतो. उद्यापासून आपल्या गाठी बेटी वारंवार होणार नाहीत. सो नो प्रॉब्लेम ॲट ऑल. नो प्रॉब्लेम. इरफानचं नवं घर साईटपासून जवळच होतं. ते अगदी छोट्याशा खोपटासारखं होतं. आसपास वावरणारे लोक अशिक्षित आणि दरिद्री दिसत होते. या दोघांना पाहून तिथे खेळणाऱ्या मुलांनीच नाही तर बायका पुरुषांनीही हातातली कामं थांबवून त्यांच्याकडे पाहायला सुरुवात केली. इरफानचं सामान घेऊन दोघंही त्या घरात शिरले. नारायणनी इरफानची बॅग खोपट्यात ठेवली आणि हस्तांदोलन करत म्हणाला, इरफान, विश यू ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. तुमचं सरकार तुमच्या अर्जाला उत्तर देऊन तुमची ऑफिशियली डॉक्युमेंट्स लवकर देवो आणि तुम्हाला तुमच्या मुलाबाळात जायला मिळो अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो. नारायण, मला शुभेच्छांची खरंच फार आवश्यकता आहे. नारायण इरफानच्या जवळ गेला आणि कुजबुजत्या आवाजात म्हणाला, इरफान, देव करो आणि तुम्हाला सही सलामत पाकिस्तानात जाता येवो. तुमच्या पेपर्सबाबत इथे काही आफत आली तर पेपर्स हरवले अशी बतावणी करा. तुमच्याकडे पेपर्स नव्हतेच असं कधीही कबूल करू नका. ओके, यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेईंग. हां. इरफानने नारायणचे हात अगदी काही सेकंद हातात धरून ठेवले आणि होकारार्थी मान हलवली. इरफानला वाटलं होतं त्यापेक्षा या नव्या घरात राहणं त्याच्यासाठी अवघड होतं. घरावर छताच्या जागी एक ॲस्बेस्टॉसचा शीट घातलेलं होतं. छत ठेंगणं होतं. भिंती फार जाड नव्हत्या, त्यामुळे दिवसभर घर तापायचं. घरात AC तर सोडाच, पण साधा कूलरही नव्हता. किचन कट्टा, पलंग यापैकी काहीही नव्हतं. इरफाननी एक पातळशी गादी आणि उशी यावरतीच भागवायचं ठरवलं. खोलीतला एक कोपरा म्हणजे त्याची स्टोव्ह ठेवायची जागा झाली. फर्निचर म्हणजे एक टेबल खुर्ची होती. आठवड्याच्या आठवड्याला इरफान बाजारातून पाव, खुबूस आणि कलिंगडं आणून ठेवायचा. फ्रीज नसल्याने फारशी साठवण करता यायची नाही. आसपास जे काही मिळेल त्यावरती त्याला वेळ भागवून न्यायला लागायचं. खोपटं इतकं तापायचं की घरातलं कुठलंही काम करायला उत्साहच राहायचा नाही. जमेल तेव्हा, जमेल तशी तो खोलीची स्वच्छता करायचा.
सुरुवातीच्या दिवसात नोकर नव्हते तेव्हा रझिया सतत स्वच्छता करत असायची हे त्याला आठवायचं. तिनं त्याचं छोटंसं भाड्याचं घर कसं लख्ख ठेवलं होतं. रझियामुळे आणि मुलांमुळेच आपल्या आयुष्याला अर्थ आला हे पुन्हा पुन्हा त्याला लख्खपणे जाणवायचं. इतके दिवस तो आरामात आणि नारायणबरोबर राहत होता. आता त्याला एकटेपणा अंगावरती यायला लागला. पण जवळपासच्या लोकांमध्ये त्याला मिसळायचं नव्हतं. तो कोणाशी फटकून वागला नाही, पण तिथे त्याच्या सांस्कृतिक पातळीचं कोणीच नव्हतं. 2-5 लोकांशी त्याची औपचारिक ओळख झाली होती. रखरखीत उकाडा आणि त्यानं येणारी मरगळ त्याच्या अजूनही अंगवळणी पडत नव्हती. सकाळी कामावरती जाताना सुसह्य वाटणारं ऊन 2:30 वाजता इतकं तापायचं की कामावरून परतताना त्यानं अंग होरपळायचं. छताखालच्या सावलीतला घरातला असह्य उकाडा त्या होरपळण्यापेक्षा बरा वाटायचा. अशावेळी आपले कपडे धुणं हा त्याचा विरंगुळा असायचा. पाण्याच्या स्पर्शानं तेवढंच त्याला बरं वाटायचं. रात्रीचा 1-1:30 वाजून गेला की तापमान एकदम खाली यायचं, त्यामुळे त्याला झोप लागायला हरकत नव्हती. पण निद्रानाशानं त्याची पाठ सोडली नव्हती. रात्रीच्या जेवणानंतर तो चालून यायला बाहेर पडायचा. रात्रीची वेळ कपड्यांना इस्त्री करण्यासाठी त्यानं राखून ठेवली होती. इथे टीव्हीची चैन नव्हती आणि वाचायला फारशी पुस्तकंही मिळायची नाहीत. एक छोटासा ट्रान्झिस्टर घेऊन त्यानं जे ऐकायला मिळेल ते संगीत ऐकायचा सपाटा सुरू केला. अरेबिक समजत नसल्यामुळे बाकी कार्यक्रम ऐकणं शक्य नव्हतं. कधीतरी तो गावात जाऊन त्यावेळी जो सिनेमा लागत असेल तो पाहायचा. एकदा नारायणच्या घरी नारायणनी इरफानला जेवायला बोलवलं. एकदा इरफान त्याला आणि त्याच्या बायका मुलांना हॉटेलमध्ये घेऊन गेला. ऑफिसमध्ये कामानिमित्त भेटणाऱ्या सहकाऱ्यांची होणारं जुजबी बोलणं आणि नारायणच्या कुटुंबियांबरोबर घेतलेली ती जेवणं एवढ्यापुरतंच त्याचं समाजजीवन त्या काळात मर्यादित राहिलं. 6 महिने असेच विशेष काहीही न घडता गेले. जसजसे दिवस जात होते तसतशी त्याची पकडलं जाण्याची भीती ओसरत गेली. निदान त्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झालं. तो निश्चिंत झाला होता. त्यामुळे पुन्हा त्यानं पत्रलेखनावरती लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. नापसंत पडलेल्या पत्रांचे बोळे एका कोपऱ्यात पडायला लागले. या आयुष्याला इरफान आता सरावायला लागला आणि ध्यानीमनी नसताना इरफानला त्याच्या ऑफिसातल्या इराकी अधिकाऱ्याने एक दिवस बोलवून घेतलं. तो गुरुवारचा दिवस होता. इरफान पंपिंग हाऊसच्या बांधकामावरती देखरेख करत होता. एका प्यूननी त्याला अधिकाऱ्याचा भेटायला येण्यासंबंधीचा निरोप दिला. इतके दिवस मनाच्या आत विसवलेली भीती उसळून पृष्ठभागावरती आली. हातापायांना कापरं भरलं. शेडमध्ये ठेवलेल्या खुर्चीवर तो मट्टकन बसला. आजवर असं कुणीच कोणाला बोलावल्याचं इरफानच्या ऐकिवात नव्हतं. आपल्याला असं अचानक का बोलवलं असेल? त्यांना आपल्याविषयी काही समजलं तर नसेल, संशय तर आला नसेल, त्यांनी जाब विचारला तर काय सांगायचं? वेळ काढूपणा करता येईल का? काहीच न करता न बोलता गुपचूप पळून जाता येईल का? पण पळून जायचं तर कुठे आणि कसं जायचं? नको नको ती दृश्य त्याच्या नजरेसमोर तरळायला लागली. त्यानं खिशातून चारमिनारचं पाकिट काढलं. एक जोरदार झुरका मारल्यावर त्याचं डोकं थोडं ठिकाणावरती आलं. त्यांना संशय येण्यासारखं काहीच घडलेलं नाही, इरफाननी स्वतःच्या मनाला दटावलं. नारायणनी सांगितलेली महत्वाची गोष्ट त्याला आठवली. ती त्यानं स्वतःशीच 2दा घोकली. काय वाटेल ते झालं तरी आपल्याकडे व्हिसा नव्हताच हे कबूल करायचं नाही. कुठेतरी गहाळ झालाय अशी बतावणी करायची. 10 मिनिटांनी जेव्हा तो ऑफिसच्या दिशेनं निघाला त्यावेळी बराच शांत झाला होता. तरी ऑफिसात शिरल्यावर आणि तिथे बसलेल्या रुबाबदार इराकी अधिकाऱ्याला पाहिल्यावर त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. त्या अधिकाऱ्याची परवानगी घेऊन इरफान केबिनमध्ये शिरला. अधिकाऱ्यांनी इरफानला समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं. काही वेळ तो स्वतःच्या समोर उघड्या असलेल्या फाईलमध्ये नजर लावून बसला. इरफानच्या छातीतली धडधड आता वाढली. आपल्याला नेमकं का बोलवलंय हे हा माणूस चटकन सांगून का नाही टाकत आहे असा त्याला प्रश्न पडला. अधिकाऱ्यांनी मान वर केली आणि इरफानकडे नजर टाकली. त्यानं समोरच्या फाईलमधल्या कागदांवरती सह्या केल्या आणि फाईल मिटली. इरफानकडे पाहत दिलगिरी व्यक्त करत तो मोडक्या तोडक्या इंग्रजीत म्हणाला, बाहेरून इराकमध्ये आलेल्या सर्व अधिकाऱ्यांची कागदपत्र तपासायचा बगदाद ऑफिसकडून आम्हाला फतवा आलाय. उद्या येताना तुम्ही तुमचे सगळे कागदपत्र घेऊन या. घेऊन या कागदपत्र सगळी. ज्याची इरफानला सतत भीती वाटत होती तेच समोर येऊन उभं राहिलं. आपण अजिबात बावचळलो नाहीत असं दाखवायच्या निकडीनं इरफाननी विचारलं, नाही पण आम्ही इथे जॉईन झालो तेव्हा आमचे कागदपत्र तपासले गेले होते.
मग आता पुन्हा का तपासायची मागणी होतीये? काही प्रॉब्लेम तर नाही ना झालेला? नाही, म्हणजे मला तसं काही वाटत नाही आहे. बहुतेक हे रुटीन चेकअप असावं. रुटीन या. हां, ठीक आहे, मी उद्या ऑफिसला येताना माझे पेपर्स आणतो. इरफाननी सुटकेचा निश्वास सोडला आणि तो ऑफिसच्या बाहेर पडला. घरी जाऊन त्यानं स्वतःची खोली आवरायला सुरुवात केली. आपलं इथलं राहणं आता आवर्त घ्यायला हवं हे त्याला कळून चुकलं होतं. घरात पडलेले असंख्य कागद त्यानं तपासायला सुरुवात केली. त्यातले बरेचसे कागद आता नष्ट करायला हवे होते. विशेषतः पाक सरकारला पासपोर्टविषयी केलेले अर्ज चुकूनही कोणाच्या हाती पडायला नको होते. ते कोणी पाहिले असते तर पासपोर्ट हरवला असल्याचा दावा निखालच खोटा ठरला असता. कागदाचे सर्व बोळे त्यानं एका मोठ्या घमेल्यात गोळा केले आणि जाळून टाकले. अधूनमधून सिगरेटी फुंकत तो घरात बेचैनपणे येरझारा घालत राहिला. आपले कपडे भांडी आवरली. कोणीही जर घराची झडती घ्यायला आलं तर कसलाही संशय यायला नको आणि पसाराही दिसायला नको असं त्याला वाटलं. त्याच्याकडे पासपोर्ट व्हिसा नाही हे कळल्यावर कदाचित त्याला ताब्यात घेतलं जाईल, कदाचित परत पाठवलं जाईल. इरफानला खाणं पिणं काही सुचलं नाही. घराची आवराआवर केल्यानंतर त्याच्या मनात आलं, नारायण ऑफिसातून बाहेर पडायच्या आत आपण त्याच्याशी बोलायला हवं होतं. पण एव्हाना तो घरी पोचला असेल. संध्याकाळी इरफान नारायणच्या घरी जाऊन धडकला. न कळवता आल्याबद्दल त्याची आणि त्याच्या पत्नीची त्यानं माफी मागितली. नारायण आणि तो दोघंच बैठकीच्या खोलीत राहिले तेव्हा इरफाननी नारायणशी काही महत्त्वाच्या गोष्टी तातडीनं बोलायच्या असल्याचं सांगितलं. नारायणनी त्याच्या बायकोला काय सांगितलं कोण जाणे, पण तिच्याशी काहीतरी बोलून तो 10 मिनिटात इरफानबरोबर बाहेर पडला. ते दोघंही गावातल्या एका हॉटेलात गेले. बाहेर पडल्याबरोबर नारायणनी काळजीनं विचारलं, इरफान, आर यू ओके? फोन करून मला बोलवायचं होतं ना? नाही नारायण, हॉटेलात गेल्यावरती तुम्हाला सगळं मी सांगतो. भकाभका सिगरेटचा धूर ओकत इरफाननी उत्तर दिलं. हॉटेलातलं एका कोपऱ्यातलं टेबल इरफाननी निवडलं. आजूबाजूला पाहिलं. फारशी गर्दी नव्हती. तरीही खबरदारी म्हणून इंग्रजीत न बोलता हिंदीत तो म्हणाला, नारायण, माझे इथले दिवस आता संपत आलेत. ज्याची मला भीती होती तेच घडलंय. आपण शक्यतो हिंदीतच बोलूया. कोणाचं आपल्याकडे लक्ष नाही याची नारायणनी खात्री करून घेतली. आप पकडे गए? हा? नाही नारायण, ऑफिसनी मला उद्या कागदपत्र घेऊन बोलवलंय. तशा तपासण्या नेहमीच केल्या जातात आणि त्या रुटीनमधलाच एक प्रकार आहे असं तो अधिकारी मला म्हणाला. पण माझ्या मनात जरा शंका आहे. तुमच्या सेक्शनमध्ये अशी काही विचारणा केली आहे का? नाही इरफान, आज संध्याकाळपर्यंत तरी तसा काही आदेश आलेला कळलेला नाही मला. नारायण, अर्थात ही नेहमीचीच तपासणी आहे की माझ्यासाठी खास केली जातीये. हे सरकार आता मला इथून माघारी पाठवणार हे नक्की. कुठे आणि केव्हा एवढाच तर प्रश्न आहे. भारतात तरी पाठवतील, नाहीतर पाकिस्तानात कुठेतरी पाठवतील. नाही इरफान, पासपोर्ट हरवलाय म्हटल्यावर ते कदाचित थोडी मोहलत देतील. मला वाटतं की तुम्हाला भारतात पाठवण्याचा संबंधच येत नाही. तुम्ही पाकिस्तानी आहात तर तुम्हाला पाकिस्तानातच त्यांना पाठवावं लागेल. हो नारायण, खरं म्हणजे मलाही तसंच वाटतंय आणि तसंच हवंय. माझ्या बायको मुलात जायचंय मला. पण पाकिस्तान सरकार मला तिथे येऊ देणार का हा खरा सवाल आहे. माझ्याकडे कोणत्याच देशाचा पासपोर्ट नाही. नाही इरफान, तो नसला तरी तिथलं पदवी प्रमाणपत्र, तिकडचे ड्रायव्हिंग लायसन्स असे काही कागदपत्र असतील ना तुमच्याकडे. तो तेवढा पुरावा त्यांना खरं म्हणजे पुरायला हवा. दॅट्स व्हॉट आय थिंक. हो नारायण, ती कागदपत्र माझ्यापाशी आहेत. सरकारी कामं केल्याबद्दल सरकारकडून मिळालेली शिफारस पत्र सुद्धा आहेत. मी 62-63 साली सरकारी कामं केली आहेत. खुलण्याला म्हणजे पूर्व पाकिस्तानात असताना मी मतदानही केलेलं आहे. त्याचा पुरावा मात्र माझ्याकडे नाही. हे बघा इरफान, पासपोर्ट गहाळ झाल्याचा बहाणा करायचा आणि काहीही झालं तरी त्या विधानापासून हटायचं नाही. ओके, यू कंटिन्यू विथ दॅट. हो, माझ्या ते लक्षात आहे. या दोघांचं बोलणं चालू असताना त्यांच्या टेबलच्या दिशेनं 2 माणसं येताना त्यांना दिसली. ते दोघं नारायणच्या ओळखीचे होते. नारायणनी त्यांच्याशी इरफानची ओळख करून दिली. लगेच इरफाननी तिथून काढता पाय घेतला. घरात गेल्याबरोबर इरफाननी आपल्या महत्त्वाच्या फायली चाळल्या.
एका फाईलमध्ये पाक सरकारशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या कार्बन कॉपीज होत्या. त्यानं एक छोटीशी डायरी काढली आणि त्यात पत्र पाठवलेल्या दिवसाच्या तारखांची नोंद केली. सर्व कार्बन कॉपीज आणि मूळ कागद घमेल्यात घालून त्यांची दुपारप्रमाणेच वासलात लावली. दुसऱ्या दिवशी आपल्या कागदपत्रांची फाईल घेऊन इरफान त्या अधिकाऱ्याकडे निघाला. केबिनमध्ये गेल्यावर त्यानं आपल्या ब्रीफकेसमधून एका निळ्या रंगाची फाईल काढली. अधिकाऱ्याकडे ती सुपूर्द केली. अधिकाऱ्यांनी त्यातले सर्व कागद मोजले आणि म्हणाला, या फाईलमध्ये एकूण 5 डॉक्युमेंट्स आहेत. तुमची डिग्री सर्टिफिकेट्स, पत्त्याचा पुरावा, ड्रायव्हिंग लायसन्स, तुमच्या सरकारकडून केलं गेलेलं शिफारसपत्र आणि तुमचा व्यावसायिक अनुभव सांगणारी माहिती. पाक सरकारच्या मोहरीनं त्याला दिलं गेलेलं चांगल्या कामाबद्दलचं ते जुनं सर्टिफिकेट आता पिवळं पडलं होतं. त्याच्या कडा किंचित दुमडल्या गेल्या होत्या. धाडस करून इरफान त्या अधिकाऱ्याला म्हणाला, त्यातच माझा पासपोर्ट आणि व्हिसाही असेल. या फाईलमध्ये मी तो ठेवलाय, जरा नीट पहा तुम्ही. त्या अधिकाऱ्याने पुन्हा एकदा एक एक कागद नीट पाहिला. त्यात पासपोर्ट नव्हता. तुमचा पासपोर्ट यात नाही आहे. कदाचित तुमच्या बॅगेत राहिला असेल. तुम्ही जरा नीट पहा बरं, पहा. इरफानने आपल्या ब्रीफकेसमध्ये धुंडाळल्याचा अभिनय केला. त्याला पासपोर्ट न मिळाल्यामुळे गोंधळल्याचं, खजील झाल्याचं नाटक केलं. नाही हो, नाही, म्हणजे या बॅगेत नाही आहे पासपोर्ट. मला पक्का आठवतंय, मी इथे फाईलमध्येच ठेवला होता. आय एम सॉरी इरफान, बट यू विल हॅव टू सबमिट युअर पासपोर्ट अँड व्हिसा. पाहिजे तर घरी पुन्हा एकदा तुम्ही तपासा आणि उद्याला या. इरफानने बावचळल्यासारखं केलं. ते करायला त्याला खूप नाटक करायची गरज नव्हती. तोंड पाहून तो पडेल आवाजात म्हणाला, थँक्स ऑफिसर, बट इन केस I do not find it, what happens? In that case, our government won't let you stay in Iraq. पण तुम्ही घरी नीट जरा बघा. तुमचा पासपोर्ट सापडेल तुम्हाला. पुन्हा डॉक्युमेंटसाठी अर्ज करायची वेळ बहुधा येणार नाही. तुम्ही जरी डुप्लिकेट पासपोर्टसाठी प्रयत्न केलात तरी पासपोर्टसाठी आणि नंतर व्हिसासाठी नव्यानं अप्लाय करावं लागेल. त्या काळात तुम्हाला देश सोडावा लागेल. मला तुमची अडचण समजते इरफान, पण मी काहीच करू शकणार नाही. रूल्स आर रूल्स. खरंय, तुमचाही नाईलाज आहे. बघतो मला काय करता येतंय ते. एवढं म्हणून इरफाननी त्या अधिकाऱ्याचा निरोप घेतला. आपल्यासमोर आता कोणतेही पर्याय नाहीत हे त्याला समजत होतं. पण जे नाटक चालू केलं होतं ते आता शेवटपर्यंत चालू ठेवणं भागच होतं. त्यानंतर सर्व घटना भराभर घडत गेल्या. पाक एम्बसीला त्यानं पासपोर्टसाठी अर्ज केला. नंतर त्याला इराकच्या डायरेक्टर जनरलच्या ऑफिसात जावं लागलं. आशियातल्या कोणत्याही देशाच्या सरकारी ऑफिसप्रमाणेच ते ऑफिसही होतं. फक्त इतर गरीब देशांच्या तुलनेत जरा जास्त अद्ययावत दिसत होतं. ज्या केबिनमध्ये इरफानला नेलं गेलं तिथे टेबलाच्या पलीकडे 2 अधिकारी आपसात काहीतरी बोलत होते. मलिक नावाचा कुरळ्या केसांचा, गोरा धिप्पाड शरीरयष्टीचा, ऑफिस ड्रेसमधला 40शीतला अधिकारी पुढ्यातल्या फाईलीतली पानं चाळत होता आणि त्यातल्या काही बाबी न बोलता शेजारच्या अधिकाऱ्याला दाखवत होता. तो दुसरा याकूब नावाचा त्याच्याच वयाचा अधिकारी अधूनमधून फोनवरती अरेबिक भाषेत गंभीरपणे काहीतरी बोलत होता. बहुधा तो कोणाला तरी कामासंबंधी काही सूचना देत असावा. त्यांच्यामध्ये आपसात काय बोलणं होतं हे इरफानला कळत नव्हतं. त्याचा जीव खालीवरती व्हायला लागला. त्याची अस्वस्थता त्याच्या हातापायांच्या चाळवाचाळवीतून स्पष्ट दिसत होती. एखादी सिगरेट ओढायची त्याला तल्लफ आली, पण ती त्यानं नाईलाजानं दाबून टाकली. बराच वेळ गेल्यावर मलिक खर्जातल्या आवाजात बोलला, तुमच्याकडे पासपोर्ट व्हिसा काहीच नाहीये. आमच्या ऑफिशियल रेकॉर्ड्समध्ये तुम्ही आल्याची नोंद झालेली नाही. व्हिसा ऑफिसमध्ये आम्ही चौकशी केली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे तिथेही त्यांच्या दप्तरात तुमच्या येण्याची एंट्री नाहीये. मी बसरा बंदरात उतरलो तेव्हा थोडंसं आठवल्यासारखं करून इरफान पुढे बोलू लागला. मी माझ्या काही हिप्पी दोस्तांबरोबर आलो होतो. तिथे आम्हाला कोणीच काही विचारलं नाही. आमच्याकडे लक्षच दिलं नाही. आम्हाला वाटलं की इराकमध्ये प्रवाशांचा व्हिसा तपासत नाहीये, तशीच पद्धत असावी. हे ऐकून याकूबनं मलिकला सुनावलं, मलिक या गोष्टीबाबत बसरा बंदरातल्या अथॉरिटीजना मेमो पाठवायला हवा. त्यात लिहा की इथून पुढे जर अशी केस दिसली तर बसराच्या पोर्ट ट्रस्टला जिम्मेदार ठरवण्यात येईल.
डिसिप्लिनरी ॲक्शन घ्यायला लागेल. मलिकनं त्याच्या हातातल्या वहीत ते लिहून घेतलं. मलिक विचारात पडल्यासारखा दिसला. त्यानं साशंकपणे एक मुद्दा उपस्थित केला. तरी एक प्रश्न उरतोच. भद्रा जसान प्रोजेक्टच्या ऑफिसात ही चूक लक्षात कशी आली नाही? तिथे यांचे डॉक्युमेंट्स तपासली गेली असतील ना? त्यांच्या पासपोर्टवर एंट्रीचा छप्पा दिसला नाही हे त्यांना लगेच समजायला हवं होतं. यावरती काय उत्तर द्यावं इरफानला कळेना. तिथल्या ऑफिसात नेमकं काय झालं हे आठवायचा प्रयत्न केल्याचा इरफाननी बहाणा केला. त्या बहाण्याच्या निमित्ताने इरफानला एक गोष्ट आठवली. बगदादला प्रोजेक्ट ऑफिसात जेव्हा इरफाननी त्याचे कागदपत्र दिली तेव्हा त्या ऑफिसरला त्या ऑफिसमधल्या कोणाचा तरी फोन आला होता आणि काही मिनिटं तो अधिकारी केबिनमधून त्या ऑफिसच्या दुसऱ्या कामासाठी गेला होता. हे कसं काय झालंय मला सांगता येत नाहीये, पण मला एक आठवतंय की माझे कागदपत्र पाहून त्यानं मला ग्रीन सिग्नल दिला होता. यातून काय करता येईल ते इरफानला सुचवायचा याकूबनं प्रयत्न केला. हे बघा इरफान, तुम्ही पाकिस्तानात एम्बसीत डुप्लिकेट पासपोर्टसाठी अप्लाय करू शकता. त्यांनी जर लगेच दुसरा पासपोर्ट बनवून दिला तर. त्याचं वाक्य अर्ध्यात तोडत मलिक म्हणाला, अरे हे तसा प्रयत्न करू शकतात, पण मला ते मुश्किल वाटतंय. नाही ऐका ना, मी आमच्या एम्बसीकडे ऑलरेडी अप्लाय केलंय, त्यांच्या उत्तराची मी वाट पाहतोय, इरफानने सांगून टाकलं. मलिकनं नकारार्थी मान हलवली आणि हा मार्ग अवघड असल्याचं त्याचं मत नोंदवलं. तुमचा पासपोर्ट समजा वेळेत आला तरी नंतर तुम्हाला आमच्या सरकारकडून व्हिसा स्टॅम्प करून घ्यावा लागेल. त्यासाठी तुमच्या मायदेशी जावं लागेल. पासपोर्ट सोडून तुमच्यापाशी दुसरी काही क्रेडेन्शियल्स आहेत? आहेत ना, आहेत. माझं ड्रायव्हिंग लायसन्स, लाहोर युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आणि सरकारी प्रशस्तीपत्रक. याकूबनं स्पष्टीकरण दिलं. प्रथम तुमच्या नागरिकत्वाचा इश्यू आम्हाला सॉल्व्ह करावा लागेल. कदाचित तोवर तुम्हाला इराकमध्ये राहता येईल, पण त्यानंतर मात्र पाकिस्तानात परत जावं लागेल. ओके, पण या सगळ्या गोष्टी करायला माझ्याजवळ किती वेळ आहे? मतलब नॅशनॅलिटीचा इश्यू सोडवायला तुम्हाला किती वेळ लागेल? 2 आठवड्यात आम्हाला तुमच्या नॅशनॅलिटी बाबतीत माहिती मिळवता येईल. त्यानंतर तुम्हाला पाकिस्तानात जावं लागेल. प्रत्येक वेळी तुम्हाला पाकिस्तानात जावं लागेल हे वाक्य ऐकताना इरफानला आनंद होत होता. इरफानला तात्पुरता दिलासा मिळाल्याचं त्याच्या देहबोलीतून त्या दोघांना जाणवलं. त्याच्या पाठपोऱ्या आकृतीकडे ते एकटक पाहत राहिले. याकूब मलिकला म्हणाला, नेमके आत्ता पाकिस्तानशी आपले संबंध तेढीचे आहेत. आपल्या सरकारने बलुचिस्तानला आणि बांगलादेशाला समर्थन दिल्यापासून पाक आपल्यावरती खार खाऊ नये. मलिकनं पेपरमध्ये वाचलेली ती बातमी त्याला आठवली. हे शत्रुत्व आत्ताचं नाहीये. गेल्या वर्षी आपल्या एम्बसीवरती इस्लामाबाद पोलिसांनी आणि पंजाब रेंजर्स यांनी मिळून धाड घातली होती ना, आणि त्यांना तिथे शस्त्रास्त्र सापडली होती म्हणे. पाकिस्तानने चिडून आपल्या अँबॅसेडरला इराकमध्ये परत पाठवून दिला होता. तेव्हापासून आपल्यातली तेढ वाढत चाललेली आहे. मग तुला काय वाटतं मलिक, आता आपलं सरकार याचा सहानुभूतीनं का विचार करेल? या माणसाचं काही मला खरं दिसत नाही. काय वेळ निवडली आहे पासपोर्ट हरवायला सुद्धा. छे. हो ना, आता अल्लाच याला या प्रकरणातून वाचवू शकेल. नकारार्थी मान हलवत दोघांनी इरफानचा पेच फारच जटिल असल्याची मोहोर उमटवली. अर्थात हे सगळं इरफानच्या अपरोक्ष झालं होतं. डायरेक्टर जनरलच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर इरफानला पाकिस्तानी एम्बसीमध्ये जाऊन डुप्लिकेट पासपोर्टचा प्रयत्न करायला लागणार होता. हे काम इरफानला जास्त अवघड वाटलं, कारण इथे बहुधा त्याची थापाथापी पचणार नव्हती. भारतातून पाकिस्तानात जायच्या वेळी इरफानला एम्बसीचा जो अनुभव आला होता तो फारसा चांगला नव्हता. आता तर तो काहीतरी खोटे दावे करणार होता. ज्या सरकारने आपल्या अर्जांना उत्तरं दिली नाहीत ते सरकार आपल्या या गुन्ह्याकडे किती क्षमाशीलपणे पाहिल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हती. इरफानची चौकशी सुरू झाल्यानंतर एक प्रकारे त्याला हायसं वाटायला लागलं होतं. केव्हा तरी कुणीतरी आपल्याला पकडणार, चौकशीला तोंड द्यावं लागणार, ही अनिश्चितता आता संपली होती. आता समोर येईल त्याच्याशी बेडरपणे झुंजणं एवढंच ध्येय त्याला दिसत होतं. हा सगळा विचार करूनच इरफान एम्बसीमध्ये गेला. व्हिजिटिंग रूममधून त्याला नक्षीदार काचेच्या द्वारापलीकडचा राजदूताचा चेहरा अस्पष्टपणे दिसत होता.
तो एक 50शी उलटून गेलेला, हनवटीवरतीच छोटीशी दाढी आणि तलवारकट मिशा असलेला उमदा माणूस होता. इरफानला बोलावणं आल्यावर तो केबिनमध्ये शिरला. राजदूतानं इरफानकडे आपले मोठे काळे डोळे रोखून धरले. त्या नजरेत जरब होती. आपला पंगा या कुशाग्र आणि शिष्ट माणसाशी आहे या विचारानं इरफान थोडा विचलित झाला. राजदूतांच्या बरोबर असलेला 40च्या आतला वाटावा असा तरुण तत्परतेनं त्यांना कागदपत्र पुरवत होता. तो राजदूतांच्या टेबलाशेजारी अदबीनं उभा होता. त्यानं घोटून दाढी केली होती. त्याच्या दाट केसांचा त्यानं डाव्या बाजूला भांग पाडला होता. तो बहुधा राजदूतांचा सहाय्यक असावा असा तर्क इरफाननी केला. राजदूतांनी त्यांच्या सहाय्यकाला गुरमीत सुनावलं, आत्तापर्यंत तुमचं इथलं काम झालेलं आहे. मी सांगितलेल्या फाईल्स तुम्ही काढून ठेवा, तोवर मी हा झमेला निपटून काढतो. माझं यांच्याशी असलेलं काम होईपर्यंत तुम्ही या 2 फाईल्स पाहून त्यांचं ब्रीफिंग माझ्यासाठी तयार ठेवा. यू गॉट इट? यू अंडरस्टूड? अकस्मात आलेल्या या हुकमामुळे सहाय्यकाच्या चेहऱ्यावरती थोडंसं आश्चर्य दिसलं. जाण्यापूर्वी त्यानं साहेबांना विचारलं, हो मी जातो, या फाईल्स इथेच राहू देत का की? येस प्लीज, राजदूतांनी तुटकपणे म्हटलं. आता इथून तू जा आणि आम्हाला निवांत बोलू दे असा सुप्त संदेश त्या 2 शब्दांमध्ये दडलेला होता. सहाय्यक खोलीबाहेर जाईपर्यंत राजदूतांनी अवाक्षर काढलं नाही. नंतर इरफानकडे वळून त्यांनी सांगितलं, तुमचं विनंतीवजा पत्र मला मिळालं. मी तुमचा पासपोर्ट बनवून देऊ शकत नाही. तुम्हाला पासपोर्ट इश्यू झाल्याचे रेकॉर्ड आम्हाला सापडत नाहीये. तुमचा पासपोर्ट खरोखर हरवलाय? त्या माणसाच्या भेदक डोळ्यांकडे पाहून धादांत खोटं बोलणं इरफानला अशक्य झालं. खोटं बोलून फार तर आणखीन 4 दिवस तो आजचं मरण पुढे ढकलू शकला असता. केव्हा ना केव्हा त्याला खरं काय घडलंय ते एम्बसीसमोर सांगावं लागलंच असतं. मन घट्ट करून त्यांनी उत्तर दिलं, नाही, गेले कित्येक महिने इस्लामाबादशी संपर्क करून मी पासपोर्ट देण्यासाठी विनवण्या करतोय. मला सरकारने पासपोर्ट दिला नाहीये. इरफानच्या या स्पष्ट उत्तरानं अवाक होण्याची आता राजदूतांवरती वेळ आली होती. कॅन यू एक्सप्लेन? इरफान, कॅन यू एक्सप्लेन? मी तुम्हाला तुमची बाजू मांडायला फक्त 5 मिनिटं देऊ शकतो. बोला. इरफाननी ओठांवरून जीभ फिरवली, आवंढा गिळला आणि बोलायला सुरुवात केली. मी व्यवसायानं इंजिनियर आहे. मी एक चांगला माणूस आणि चांगला नागरिक आहे. लाहोरमध्ये आणि खुलण्यात मी कितीतरी बांधकामं केलेली आहेत. प्रेसिडेंट आयूब खान की रेजिम में मैंने इस्लामाबाद में बहुत सारे सिविल वर्क्स किए हैं. तरी मला पाकिस्तान सरकारने पासपोर्ट इश्यू केला नाही. माझ्या पत्रांची दखल सुद्धा घेतली नाही. मी इराकमध्ये बेकायदेशीरपणे शिरलो हे मी मान्य करतो. तुम्ही फक्त मला इस्लामाबादला पाठवा. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. यू आर इम्पॉसिबल इरफान, यू आर इम्पॉसिबल. तुम्ही काय बोलताय? तुम्ही काय बोलताय, काय करताय याची तुम्हाला कल्पना आहे? साहेब, माझी चूक झाली आहे हे मी मान्य करतो, पण माझ्यापुढे खरोखरच दुसरा काही उपाय नव्हता. राजदूतांचे डोळे आता आग ओकायला लागले होते. रागानी भुवया आक्रसून वर चढल्या, पण त्यांनी आपला आवाज संयत ठेवला. तुम्ही फक्त मलाच नाही तर पूर्ण देशाला लाजिरवाण्या परिस्थितीत ढकलतात. आय कॅन डिसओन यू. त्यांचे शब्द ऐकून इरफानच्या डोळ्यात पाणी तरळलं. आजीजीनं तो म्हणाला, प्लीज असं करू नका, प्लीज. राजदूतांनी आवाजावरती काबू ठेवला आणि इरफानला ऐकवलं, गेल्याच वर्षी इराकच्या अँबॅसेडरला आपल्या सरकारने परत पाठवलं होतं. ही गोष्ट इराक सरकार विसरलेलं नाही. तुमच्या या वागण्याने तुम्ही आम्हाला किती चमत्कारिक परिस्थितीत टाकता आहात याचं थोडं तरी भान आहे का, अंदाज आहे का तुम्हाला? हे जर इराक सरकारला कळलं तर पराचा कावळा करायला ते मागे पुढे पाहणार नाहीत. इरफानने पुन्हा एकदा माफी मागितली. सॉरी सर, माझ्याकडून अपराध घडलाय, मला मान्य आहे, पण मला इस्लामाबादला पाठवून द्या प्लीज. माझ्यावरती तेवढी मेहरबानी करा. या वाक्यानंतर काही वेळ खोलीत शांतता पसरली. फक्त भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती बस. इरफानच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. त्या क्षणी आत्मसन्मान, लाज सगळं त्यांनी सोडून दिलं होतं.
मिनिटभरानं राजदूत सावकाश बोलले, देखो इरफान, मला इस्लामाबादशी बोलायला लागेल. मी तुम्हाला कोणतंही आश्वासन देत नाही. सर, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मी तुम्हाला केव्हा भेटू शकेन मी तुम्हाला? प्लीज सांगा ना. खुर्चीवरून उठत त्यानं विचारलं. राजदूतांनी त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. इरफान दूतावासातून बाहेर पडताना त्याचे दोन्ही खांदे खाली झुकले होते. चेहरा काळा ठिक्कर पडला होता. इराकच्या किंवा पाकिस्तानच्या तुरुंगात आपण सडत राहणार असं दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर आलं. हातातल्या बॅगमधून त्यांनी पाण्याची बाटली काढली आणि घटाघटा त्यानं पाणी प्यायलं. बाहेर ऊन मी म्हणत होतं. त्याच्याकडे नुसतं पाहिलं तरी एखाद्याला भोवळ आली असती. इरफान भेलकांडला. त्याच्या मागून येणाऱ्या साध्या सरळ दिसणाऱ्या एका इराकी तरुणानं त्याला सावरलं. त्याची विचारपूस केली. जवळच्या एका साध्याशा हॉटेलात त्यांनी इरफानला नेलं. दोघांसाठी शीतपेय आणि कबाब मागवले. 4 घोट पोटात गेल्यावर त्यानं काही बाई विचारायला सुरुवात केली. खमंग स्टोरीच्या मागावर फिरणारा तो एक वार्ताहर होता याची इरफानला यत्किंचितही कल्पना नव्हती. त्याच्या साध्या सरळ स्वभावाची खात्री वाटल्यानं इरफान सुखावला. ज्या माणसांनी आपल्याला मदत केली त्याच्या 4 साध्या प्रश्नांना उत्तरं न देण्याचा उद्धटपणा त्यानं केला नाही. तुम्ही पाकिस्तानी आहात का? पाकिस्तानी आहात? अस्थायिकपणे त्या तरुणानं विचारलं. हो, मी इंजिनियर आहे आणि इथे एका प्रोजेक्टवरती काम करायला आलोय, इरफाननी उत्तर दिलं. किती दिवस झाले? 1.5 वर्ष. सध्या काही प्रॉब्लेममध्ये आलात का? नाही, म्हणजे माझ्या ओळखी आहे तिथे, मी नक्की मदत करू शकीन तुम्हाला, त्या तरुणानं सांगितलं. इरफान जरा घुटमळला. त्यानं नाही किंवा हो असं कोणतंच उत्तर दिलं नाही. फक्त 2 क्षण त्याच्याकडे रोखून पाहिलं. कोणाच्याही ओळखीचा आपल्याला उपयोग होणार नाही याची कल्पना असूनही तो सांगावं की न सांगावं या बुचकळ्यात 2 क्षण पडला. त्याचं ते क्षणभर विचलित होणं त्या तरुणाला पुरलं. या माणसाबाबत नक्की काहीतरी गफला आहे अशी त्याची खात्री पटली. स्वतःच्या चेहऱ्यावरती सहानुभूतीचा तवंग पसरवून तो म्हणाला, हे बघा, काही गरजू लोकांना याआधी सुद्धा मी मदत केलेली आहे. डोंट वरी. हां, आपल्या वरपर्यंत ओळखी आहेत. हां. हे ऐकून तर इरफान घाबरला. त्याच्या ओळखींचा उपयोग व्हायच्या ऐवजी आपण उगीच गोत्यात येऊ असं मनात येऊन तो अस्वस्थ झाला. लवकरात लवकर इथून सटकायचं असं ठरवून तो चटकन उठला. औपचारिक निरोप घेण्याच्या भानगडीत न पडता तो हॉटेलबाहेर पडला. एका टॅक्सीला त्यानं हात केला आणि आत बसला. तो तरुण टॅक्सीजवळ येऊन काहीतरी विचारत होता, पण इरफाननी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. टॅक्सीवाल्याला टॅक्सी बस स्टँडवरती घ्यायला सांगितली. ह्या माणसाचा हेतू फारसा चांगला नसावा. कदाचित तो आपला पाठलाग करून स्टँडवरती आपल्याला गाठेल सुद्धा या विचारानं त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. सुदैवानं त्यानं पाठलाग वगैरे काही केला नाही आणि इरफानचा जीव भांड्यात पडला. स्टोरीच्या मागावर असलेल्या वार्ताहराची स्टोरी मिळू शकेल अशी आता पुरती खात्री झाली होती. त्यानं पाकिस्तान एम्बसीमधल्या आपल्या खबऱ्यांना गाठलं. साम दाम वापरून त्यांच्याकडून माहिती खणून काढली. पासपोर्ट हरवण्याचा काहीतरी प्रकार आहे एवढंच त्याला समजलं. दुसऱ्या दिवशीच्या स्थानिक वृत्तपत्रात आणि इंग्रजी वृत्तपत्रात टॅक्सीत बसलेल्या इरफानचा फोटो झळकला. त्या फोटोखाली आलेल्या बातमीत त्याचं नाव, माहिती, नागरिकत्व आणि हरवलेला पासपोर्ट याविषयी लिहून आलं होतं. बऱ्याच खोट्यानाट्या गोष्टी लिहून आल्या होत्या. अंदाजपंचे त्यावर विश्लेषण केलं होतं. अनेक भाकितं केली गेली होती. पाक सरकारचा अंतस्थ हेतू, काहीतरी घातक चाल यामागे आहे असा सूर आळवला होता. इराकी सरकारच्या परराष्ट्र खात्याच्या भोंगळ कारभारावरती जोरदार ताशेरे झोडले होते. तपशीलवार बातमीच्या शेवटी इरफान हा पाकिस्तानी जासूस असावा असा जावई शोध वार्ताहरांनी लावला होता. एकाएकी इरफान प्रकाशच होतात आला. वार्ताहरांना त्याच्याशी बोलायचं होतं. त्याचा पत्ता मिळवण्यासाठी काही वार्ताहर उत्सुक होते. इरफानला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. त्याला रात्री उशिरा झोप लागली होती. पहाटे पहाटे तो झोपेत असतानाच त्याचं दार वाजलं. ते खटखटावणं साधं नव्हतं. त्यात तातडी, जरब आणि अधिकार आहे असं इरफानला जाणवलं. त्यानं दार उघडलं तर दारात एक अनोळखी माणूस उभा होता. रस्त्यावर एक जीप उभी होती.
आलेल्या त्या चटपटीत माणसानं काहीही स्पष्टीकरण न देता इरफानला बाजूला केलं आणि तडक तो आत शिरला. इरफानला त्याचं सामान भरायला फरमावलं. इरफान चक्रावून गेला. वाद घालायला, स्पष्टीकरण मागायला त्याला सुचलंच नाही. इराकी सरकारचा हा अधिकारी आहे आणि आपल्या गुन्ह्याबद्दल आपल्याला आता तो तुरुंगात टाकणार अशी त्याची खात्री पटली. 5 मिनिटात त्याचं सर्व सामान भरून झालं. जीपमध्ये सामान टाकून घराला कुलूप घालून जीप भरधाव निघाली. आपल्याला गिरफ्तार केल्याचं हे नाटक पाहायला आसपास कोणीही नाही हे पाहिल्यावर इरफानने निश्वास टाकला. जीपमधून जाताना तरी हा माणूस आपल्याला काही सांगेल असं इरफानला वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. पूर्ण एकाग्रतेने तो जीप चालवत राहिला. इरफानने त्याला स्पष्टीकरण विचारायचा प्रयत्न केला. त्यानं आपले पिंगट डोळे इरफानवरती क्षणभर रोखले आणि हातानेच इरफानला थोपवलं. इराकी डायरेक्टर जनरलमधल्या या ऑफिसरनी दिलेला शब्द पाळला नव्हता. इरफानचा गुन्हा पकडला गेल्याला आता आठवडाही झाला नव्हता आणि त्याला अटक होत होती. इरफानच्या अपेक्षेप्रमाणे जीप कुठल्याही तुरुंगापाशी थांबली नाही. एका मोठ्या इमारतीच्या मागच्या दारापाशी ती उभी राहिली. तिथे शुकशुकाट होता. सूर्य वर आल्यानं उजेड होता आणि रस्ते झाडायचं काम करणारी मंडळी यंत्रांनी रस्ते साफ करत होती. ऑफिस बिल्डिंगच्या उंच भिंतीवरती यंत्रांचा आवाज आदळून जोरात घुमत होता. बरोबरच्या त्या अधिकाऱ्यांनी इरफानची एक बॅग उचलली आणि दुसरी इरफाननी उचलली. त्याच्या पाठोपाठ इरफान इमारतीत शिरला. तळघरातल्या एका खोलीत सामानासकट इरफानला सोडून तो अधिकारी मुकाट्यानं निघून गेला. जाताना दार लावून आणि दाराला बाहेरून कुलूप घालून तो निघून गेला. इरफान सुन्नपणे बंद दरवाजाकडे पाहत राहिला. ऑफिसरच्या दूर जाणाऱ्या बुटांचा आवाज हळूहळू ऐकू येईन असा झाला. ज्या खोलीत इरफानला बंद करून ठेवलं होतं ती तुरुंगाची खोली निश्चितच नव्हती. खोली बरीच मोठी होती, नीटनेटकी होती. तिथं एक दिवाण आणि 2 खुर्च्या होत्या. कोपऱ्यातल्या टेबलवरती कॉफी बनवण्याची विजेची एक केटल होती. कॉफीची आणि दुधाच्या भुकटीची पाकिटं होती. छोटंसं स्वच्छतागृहही होतं. श्रोते हो, डॉक्टर अनघा केसकर लिखित निर्वासित या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.